चला लेक्चर नंबर आपण 7 स्टार्ट करतो आहे. सो लास्ट याच्यात ॲप्लिकेशन बेस क्वेश्चन पाहिले होते, त्या बेसवरच पुढचं स्ट्रक्चर आहे. क्वेश्चनमध्ये द पॉप्युलेशन ऑफ द सिटी इंक्रीजिंग ॲट अ रेट proportional to the population at a time. So त्याच्या अकॉर्डिंग रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू किंवा प्रपोर्शनल टू दी प्रेझेंट पॉप्युलेशन हे आपल्याला दिलेलं आहे. आणि याला सॉल्व करून हे स्ट्रक्चर भेटतं. लॉग ऑफ एन हे लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. लॉग ऑफ एन इज इक्वल टू के टी प्लस सी. फक्त ह्यामध्ये हा के दॅट इज अ प्रपोर्शनल कॉन्स्टंट, तो आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घ्यायचा आहे, डिपेंड करतं इन्क्रीमेंट डिक्रीमेंटवर. तर याच्यात दिलेलं आहे जी पॉप्युलेशन आहे ऑफ सिटी इंक्रीजिंग फ्रॉम 20 लाख टू 40 लाख इंक्रीज होतं आहे, म्हणजेच तो पॉझिटिव्ह. तर याच्या बेसवर आपल्याला सोल्युशन करायचं आहे. हे स्ट्रक्चर आहे. टाईमलाईन फक्त तुम्हाला क्रिएट करायची आहे, काही स्टेपमध्ये आन्सर आलं पाहिजे. सो टाईमलाईनच्या अकॉर्डिंग द पॉप्युलेशन of city increases from 20 lakh to 40 lakh in 30 years. So 20 lakh to 40 lakh म्हणजे ऑलमोस्ट डबल होण्यासाठी 30 years हा टाइम लागला आहे. 30 years. सो आपल्याला विचारलं आहे देन आफ्टर अनदर 15 years, आफ्टर अनदर 15 year पण अनदर वर्ड आला आहे म्हणजे एक्स्ट्रा. किंवा त्याच्यात आपण पाहिलं होतं दोन टाईपचे आफ्टर, काही पॅरामीटर्स प्रिव्हियस ह्याच्यात जर पाहिलं तर त्याच्यात चेंजेस होते. आफ्टर अनदर 15 years म्हटलं तर झाला तो 45 years नंतर. सो यामध्ये 15 years जर ॲड केले तर 45 years नंतर जी पॉप्युलेशन आहे तिची जी ग्रोथ आहे ती किती असेल हे आपल्याला विचारलं आहे. सो हे स्ट्रक्चर आहे. ना याच्यात केस 1 केस 2 आपण यूज करतो. केस 1 मध्ये सी फाइंड येतो, केस 2 मध्ये आपल्याला के फाइंड होतो आणि फायनल केसमध्ये आन्सर येतं. सो केस 1 ज्यावेळेस टीची व्हॅल्यू 0 आहे, एन इज अ 20, लॉग 20 0 प्लस सी. सो सीची व्हॅल्यू भेटते लॉग ऑफ 20. Then case 2. केस 2 मध्ये t इज इक्वल टू 30, n इज इक्वल टू 40. सो के आपल्याला फाइंड झाला पाहिजे. सो अगेन सेम प्रोसेस. लॉग ऑफ n log of 40 is equal to kt, t is a 30 plus c is a log 20. सो आपल्याला k ची व्हॅल्यू पाहिजे. log 20 या साईडला सबस्ट्रॅक्ट केला तर डायरेक्टली log 40 मायनस 20 असं डिवाइडमध्ये 20चं स्ट्रक्चर भेटेल. मायनस log ऑफ 20 इज इक्वल टू k 30k. सो k येतो आहे 1/30 हा डिवाइड झाला आणि लॉगच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग लॉग 40/20 म्हणजेच तो झाला 2. देन लास्ट केस जे आपल्याला विचारलं होतं त्याच्या अकॉर्डिंग आन्सर आलं पाहिजे. सो विचारलं आहे 45 years झाल्याच्या अकॉर्डिंग टाईम दिलेला आहे केस नंबर 3, टी इज इक्वल टू 45 years. ॲट दॅट टाईम पॉप्युलेशन किती हे आपल्याला विचारलं होतं. आलं आन्सर. किती स्टुडंट झालं? ठीक आहे. नाव आता फक्त के माहिती आहे, एन माहिती आहे, त्याच्या अकॉर्डिंग टी 45 घेऊन आन्सर आलं पाहिजे. सो लॉग ऑफ 45 इज इक्वल टू के इज अ 1/30 log 2 आणि टी तुम्हाला 45 घ्यायचा. सो 45 मल्टिप्लाय बाय 1/30 log 2
प्लस कॉन्स्टंट इज अ लॉग 20. सो याच्या अकॉर्डिंग जर 15नी कॅन्सल केलं तर हा 3/2 आहे. लॉग 45 सॉरी लॉग एन फाइंड करायचं होतं. n इज इक्वल टू लॉग n इज इक्वल टू 3/2 लॉग 2 लॉग 20. सो आता लॉगच्या अकॉर्डिंग ही फक्त लॉगची प्रॉपर्टी बनण्यासाठी याला पॉवरला आपण शिफ्ट करतोय. लॉग n लॉग 2ची पॉवर 3/2 प्लस लॉग 20. सो फायनली लॉग n लॉग पहिलाच आपण जर हा 1/2 राहिला असता तर स्क्वेअर रूट नोट करतो. 1/2 म्हटलं तर पॉवर, तर हा काय स्क्वेअर रूट 2चा पॉवर काय घेणार 3 लॉग 20. सो लॉगची प्रॉपर्टी आता पॉसिबल आहे. लॉग n इज इक्वल टू लॉग रूट 2 क्यूब मल्टिप्लाय बाय 20. सो लॉग कॅन्सल, n इज इक्वल टू रूट 2 क्यूब मल्टिप्लाय बाय 20. तर हे आपलं आन्सर असलं पाहिजे. ऑप्शनच्या अकॉर्डिंग थोडंफार चेंज करणार. ऑप्शनमध्ये फक्त रूट 2 आहे. सो रूट 2चा क्यूब म्हटलं तर तो असला पाहिजे 2 रूट 2 मल्टिप्लाय बाय 40. सो मल्टिप्लाय बाय 20. सो फायनल आन्सर असणार आहे 40 रूट 2. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नोट करा. सेम स्ट्रक्चर. Population of P grow at a rate given by the equation dP by dt, then the population will be double. Population P grow at a rate equation दिलेली, then population will double. So starting ला टायमिंग 0. सो इनिशियल पॉप्युलेशन दिलेली नाही आहे, फक्त ती डबल होण्यासाठी किती इयर्स लागतील हे आपल्याला विचारलं आहे. इन टर्म ऑफ इयरमध्येच आन्सर आहे. डबल म्हटलं तर ती पॉप्युलेशन असली पाहिजे 2n. पण जनरली पाहता आपण nचं स्ट्रक्चर घेतो. त्यांनी देताना p दिलेला आहे म्हणून फक्त बेसिक कन्वर्जन करून घेतो आहे की लेट त्यांच्या अकॉर्डिंग जो p आहे त्याला आपण n घेतला आहे. म्हणजेच इक्वेशन आपल्याला इझिली जे आपण यूज करत आलो आहे तसंच भेटेल. तुम्ही पीच्या बेसवर सॉल्व केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याचं सारखंच इंटिग्रेशनचं स्ट्रक्चर भेटणार आहे. नाव जर आपण p घेतलं तर याचं इक्वेशन मी असं नोट करू शकतो आहे dn बाय dt. तिथे dp बाय dt, पीच्या जागी फक्त n घेतला आहे इज इक्वल टू 0.05 p. पीच्या जागी घ्यायचा आहे n. सो यालाच dn बाय dt पहिलाच मी असं नोट करू शकतो 5 डिवाइड बाय 100. 0.05 म्हटलं तर बाय डिफॉल्ट 1 होता. 1चे जर शिफ्टिंग करून घेतली 0नी तर हा 5/100 असेल. किंवा मी यालाच 1/20 पण नोट करू शकतो. किंवा याचं मिनिंग समजून घ्या. जी पॉप्युलेशनची ग्रोथ होती आहे ती 5%नी होती आहे. जर 5% क्वेश्चनमध्ये दिलेला राहिला असता, असं पण असतं काही क्वेश्चनमध्ये
ती ग्रोथ जी आहे ती 5%ने होती, तर डायरेक्ट इक्वेशन अशी नोट करता येते. सो कम्पेरेटिव्हली आधीचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यात आणि याच्यामध्ये कम्पेअर केलं तर काय चेंज आहे. आधी dn/dt प्रपोर्शनल राहायचा. ज्यावेळेस प्रपोर्शनल क्वेश्चनमध्ये पण प्रपोर्शनल वर्ड आला नाही, ज्यावेळेस प्रपोर्शनल नसतो तर हा जो के इथे आपला के येणार राहतो, तर के ची व्हॅल्यू इनडायरेक्टली दिलेली राहते. तर त्या क्वेश्चनमध्ये दोनच केस राहतात, दोनच आहेत. जर 3 केसेस राहिल्या म्हणजे बाय डिफॉल्ट के पण फाइंड होतो. म्हणजेच काय कनेक्टिव्हिटी काय, क्वेश्चनमध्ये प्रपोर्शनल असेल तर के असणारच आहे. के आला तर 3 केसेस राहतात. जर क्वेश्चनमध्ये प्रपोर्शनल नाही म्हणजे इक्वेशन बेस्ड डायरेक्ट दिलेला राहतो. सो हा क्वेश्चनमध्ये इक्वेशन दिलेलं होतं. आता यालाच फक्त इंटिग्रेट करून मी असं नोट करू शकतो 1/n dn 5/100 म्हटलं तर त्यालाच 1/20 नोट केला तरी पण चालेल. dt तेच नोट केलं आहे आणि यालाच आता इंटिग्रेट करतोय. सो log ऑफ n इज इक्वल टू 1/20 t प्लस सी. पण इक्वेशन तेच आलं जे आधी आपण यूज करत आलो आहे. फक्त हा 1/20च्या जागी के असतो. के जर नाही आहे म्हणजे दोनच केसेस असतात क्वेश्चनमध्ये, दोनच केसेस आहे, केची गरजच नाही. सो आन्सर आता केस 1. केस 1 म्हणजे सी फाइंड होईल. केस 1च्या अकॉर्डिंग टी इज अ 0, एन इज इक्वल टू एन, किंवा त्यांच्या लँग्वेजमध्ये पी इज इक्वल टू पी राहिला असता. इथे मी जर पी घेतला, इथे पी आला असता, त्याच्यानुसार चेंजेस झाले असते. नाव log n इज इक्वल टू 0 प्लस सी. सो सी भेटतोय log ऑफ n. देन नेक्स्ट पॅरामीटर केस नंबर 2. टी इज इक्वल टू आपल्याला फाइंड करायचं आहे पॉप्युलेशन विल बी डबल. डबल होण्यासाठी किती टाइम पाहिजे ते आपल्याला ॲनालिसिस करायचं. अगेन सेम इक्वेशन 1च्या अकॉर्डिंग सर्व ॲनालिसिस चालू आहे. सो लॉग एन, लॉग एनच्या जागी घ्यायचा आहे 2n इज इक्वल टू 1/20 टी फाइंड करायचा आहे प्लस सी. सी ए लॉग ऑफ एन. सो हे स्ट्रक्चर त्या साईडला आलं तर लॉग 2n मायनस लॉग एन इज इक्वल टू 1/20 टी लॉग 2n अपॉन n इज इक्वल टू 1/20 टी. सो हा n कॅन्सल, फायनल आन्सरच डायरेक्ट येत आहे लॉग 2 इज इक्वल टू 1/20 टी. सो टाईम आपल्याला विचारलं होतं. सो रिक्वायर्ड टाईम टू डबल 20 log of 2 years. Next one. त्यासारखाच क्वेश्चन आहे. एक ठीक आहे, पहिले नोट करा. The principal increases continuously in a newly opened bank at a rate 10% per year.
प्रिन्सिपल इन्क्रीजेस कंटिन्युअसली न्यूली ओपन बँक ॲट अ रेट म्हणजेच आपल्याला रेट ऑफ चेंज दिलेला आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ प्रिन्सिपल अमाऊंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. आधीचे जेवढेही क्वेश्चन आहे त्याच्यात प्रपोर्शनल वर्ड राहायचा, याच्यात दिलेला नाही. याच्यात डायरेक्ट सांगितलं की इन्क्रीजेस ॲट अ रेट 10%, म्हणजे इथे दिलेलं आहे 10% टू इनिशियल अमाऊंट. इनिशियल अमाऊंट जे काय असेल त्याच्यात 10%नी पर इयर ते इन्क्रीज होतं आहे, हे दिलेलं आहे. म्हणजे याच्यात पण केची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली दिलेली. तर केसेस बनवल्या किंवा टाईमलाईन बनवली तर त्या टाईमलाईनमध्ये दोनच कंडिशन येते. चेक करूया कंडिशन काय येतात. ॲन अमाऊंट ₹2000 इज डिपॉझिटेड विथ दिस बँक. स्टार्टिंगला ₹2000 डिपॉझिट करण्यात आले आहेत टायमिंगच्या अकॉर्डिंग. टाईम 0 इयर्स आहे, सर्व इयर्समध्ये गिवन आहे. हाऊ मच विल इट बिकम आफ्टर 5 इयर्स. 5 इयर्स नंतर जे अमाऊंट आहे ज्याची ग्रोथ 10%नी होते आहे ते किती असेल हे विचारलं. चेक करा जरा कनेक्टिव्हिटी. मी जे आधी तुम्हाला सांगितली होती, दोनच केस कधी येतात, ज्यावेळेस डायरेक्ट इक्वल टू कॉन्स्टंट के आपल्याला दिलेला असतो. याच्या आधीचा जर क्वेश्चन पाहिला इथे आत्ताच मी नोट केला तर 5/100 होता. 5/100 म्हणजे 5%. तसा हा काय 10%. dN/dt 10%. ठीक आहे, पर्सेंटेजमध्ये इथं पर्सेंट घेतला. सो dN/dt इज इक्वल टू 1/10 n. सो आधीच्या क्वेश्चनमध्ये इथे 1/20 होता, इथे 1/10 आहे. सो 1/10 n 1/n म्हणजेच 1/n dn इज इक्वल टू 1/n dn इज इक्वल टू 1/10 dt. log n 1/10 t प्लस सी. हे आपलं स्ट्रक्चर आलं आहे. आधी पण असं झालं होतं, फक्त चेंज एवढा आहे 1/10 आहे, तिथे 1/20 होता. Case 1. n t is equal to 0 at that time n is equal to 2000. log 2000 1/10 t is a 0. So इथे डायरेक्ट 0 घेतला. 0 प्लस सी. सी आला आहे log ऑफ 2000. देन लास्ट केस म्हणजे आन्सर. आवाज यायला नको. केस 2च्या अकॉर्डिंग टायमिंग आहे आफ्टर 5 इयर्स. अमाऊंट किती असेल 10%च्या ग्रोथच्या अकॉर्डिंग विचारलं आहे. नाव सो अगेन इक्वेशन नंबर 1चं ॲनालिसिस आहे. इक्वेशन 1मध्ये लॉग n ॲज इट इज 1/t 1/10 t इज अ 5 प्लस c log n 1/2 प्लस log 2000. आपल्याला फाइंड करायचा n.
लॉगच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग लॉग एन मायनस लॉग 2000 इज इक्वल टू 1/2. लॉग n अपॉन 2000 इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, आलं आहे. n फाइंड करायचं आहे म्हणजे लॉग रिमूव्ह करावं लागेल. लॉग रिमूव्ह करायचं म्हटलं तर टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साईड. एक्सपोनेन्शियल घेतलं तर हा e⁻² होऊन जाईल, म्हणून त्यांनी दिलेला आहे पहा e⁻² दॅट इज 0.5. सो नेक्स्ट स्टेप एक्सपोनेन्शियल e⁻² log n upon 2000 is equal to e⁻². सो लॉगची प्रॉपर्टी e⁻log फंक्शन असेल तर फंक्शन ॲज इट इज इक्वल टू e⁻² आहे 0.5. सो n इज इक्वल टू e⁻0.5 मल्टिप्लाय बाय 2000. सो n इज इक्वल टू 0.5 दिलेला आहे 1.648 मल्टिप्लाय बाय 2000. जर 1000 म्हणजे 30 जर याच्यात आला तर हा डायरेक्टली राऊंड फिगर नंबर बनेल. सो 2 डबल होतो आहे 3296 3296. सो स्ट्रक्चर दोन केसेस कधी असतात, ज्यावेळेस इक्वेशन एकतर क्वेश्चनमध्ये डायरेक्ट दिलेलं असतं किंवा ती इन्फॉर्मेशनमध्ये केची गरज नसते किंवा एक सिम्पल प्रोपोर्शनल वर्डच नसतो. आधीच्या क्वेश्चनमध्ये प्रोपोर्शनल कंपल्सरी होता. नेक्स्ट क्वेश्चन नोट कर. क्वेश्चन नोट करायचं आहे. The decay rate of radioactive elements, radioactive material at any time is proportional to. proportional आला म्हणजेच टोटल 3 केसेस दॅट इज के. प्रोपोर्शनल म्हटलं तर के येणारच आहे. सो आपल्याला दिलेलं आहे द रेट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स proportional to the mass at that time. सो यालाच आपण सॉल्व केल्यानंतर dN/dt इज इक्वल टू जे मास येते डिक्रीमेंट होते 27 ग्राम. टी इज इक्वल टू 0 होतं आफ्टर 3 आवर्स ते 8 ग्राम झालं. म्हणजे डिक्रीमेंट म्हटलं तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट तुम्ही यूज करणार -KN आणि याला सॉल्व करून आता डायरेक्ट आन्सर आलं पाहिजे log n -KT + C. ठीक आहे, आता डायरेक्ट नोट केलं आहे. टाइमलाइन टाइमलाइनच्या अकॉर्डिंग इनिशियल t इज इक्वल टू 0
when n is equal to 27 gram. The mass is 27 gram when t is equal to 0. After 3 hours, it was found that 8 gram are left. Then substances left after 1 more hour. So 1 more म्हटलं तर 4 hours. Now case 1, त्याच्यात C भेटून जाईल log 27. Case 1, t is equal to 0, n is equal to 27. So first case from equation 1, log 27 is equal to 0 plus c. तर हीच व्हॅल्यू आहे c ची. Case 2, when time is equal to 3 hours, then n is equal to 8. So therefore log 8 minus k into 3 plus log 27. So minus 3k ह्या साईडला प्लस 3k is equal to log 27 minus log of 8. K is equal to 1 by 3 log of 27 by 8 किंवा k is equal to ॲज इट इज राहू दिलं चालेल किंवा k ला पॉवरमध्ये शिफ्ट केला तर हा क्यूब रूट आहे लॉग 27 by 8 चा क्यूब रूट. सो क्यूब रूट म्हटलं तर हे दोघी क्यूबच आहे. सो 3 by 2 के आला. मला के भेटला. लास्ट केस आन्सर. केस 3, when time is equal to 4 hours, त्यावेळेस n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो लॉग n मायनस के टी. के आला आहे लॉग 3/2, टी घ्यायचा आहे 4. सो मायनस 4 लॉग 3/2 प्लस लॉग ऑफ सी. सी होता 27. log n is equal to log 27 minus log 3/2 ची पॉवर 4. फक्त आता याला पॉवरमध्ये शिफ्ट करून घेतलं. मायनसची प्रॉपर्टी यूज करणार. लॉग ए मायनस लॉग बी असतो. लॉग n लॉग 27 मायनस इथे फक्त पहिले नंबर नोट करून घेतला तर लॉग 3/4 दॅट इज 81. 9 into 9 आणि 4 into 4 16. लॉग n लॉग 27 by 1 divided by 81 by 16. So n 27 by 1 multiply by 16 by 81. ठीक है. 7 21 ये 3 n 16 by 3. पुढचा क्वेश्चन आहे
लास्ट स्टुडंट. तो क्वेश्चन सॉल्व करण्याचं रिझन होतं की याची कनेक्टिव्हिटी तुम्हाला भेटली पाहिजे. सो नोट करा. टाईमलाईन याच्यात थोडंसं लॉजिकल आहे, विचार करून ॲनालिसिस करणार. पण काय सांगितलं आहे, वेट सबस्टन्सेस इन अ ओपन एअर लुजेस इट्स मॉइश्चर ॲट अ रेट प्रपोर्शनल टू दी मॉइश्चर ऑफ कंटेंट. म्हणजे हेच दिलेलं आहे, dN/dt प्रपोर्शनल टू दी प्रेझेंट वेट सबस्टन्सेस ओपन एअरमध्ये त्याचं जे मॉइश्चर आहे ते कमी होत चाललं आहे, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला इन्फॉर्मेशन आहे. सो आता पहा पुढचं स्ट्रक्चर आहे, अ शीट हँग इन अ ओपन एअर लुजेस हाफ इट्स मॉइश्चर ड्युरिंग दी फर्स्ट आवर. जेवढं पण मॉइश्चर होतं ते हाफ मॉइश्चर 1 आवरमध्ये लूज झालं. सो देन 90% ऑफ द मॉइश्चर विल बी लॉस्ट. आपल्याला टाईम विचारला आहे की 90% जे मॉइश्चर आहे ते लॉस्ट होण्यासाठी किती टाईम लागेल. पॉईंट टू रिमेंबर, याच्यात असा नंबर बेस नाही, एकच पॅरामीटर आहे 90% आणि हाफ. आता पर्सेंटच्या बेसवर इन्फॉर्मेशन दिलेली. ॲक्च्युली 90% लॉस्ट होणार आहे, त्याच्यासाठी टाईम विचारला आहे. मग स्टार्टिंग किती % असली पाहिजे. हां, तर इनिशियली जो सबस्टन्सेस होता, वेट सबस्टन्सेस, तो 100% मॉइश्चर बेस होता, ज्याचा टाईम असला पाहिजे 0. कशात दिलेलं आहे सर्व, आवर्समध्ये, 0 आवर्स. अ शीट हँग इन अ ओपन एअर लुजेस इट्स हाफ मॉइश्चर. सो हाफ मॉइश्चर ड्युरिंग दी फर्स्ट आवर्समध्ये हाफ मॉइश्चर लूज झाला आहे. सो टेल मी इथे किती येईल, 50%. पुढचं आता स्ट्रक्चर आहे, देन 90% ऑफ द मॉइश्चर विल बी लॉस्ट. मग इथे 90 येईल का, किती येईल. हां, तर डिक्रीमेंट होत चाललं ना, 90%. हा काय 50% लॉस झाला होता. सो 90% लॉस्ट होण्यासाठी म्हणजे किती बाकी राहिला, दॅट इज अ 10%. त्याचा टाईम किती असेल हे आपल्याला विचारलं आहे, तर हेच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बाकी काही हे नाही त्याच्यात. बस झाला आन्सर. स्ट्रक्चर हेच आहे, याचा फॉर्म्युला आहे
डिक्रीमेंट होत चाललं आहे. म्हणजे याला मी आता असं नोट करणार, सॉल्व केलं तर dn/dt मायनस KT. सो फॉर्म्युला असला पाहिजे log ऑफ n मायनस KT प्लस C. Kn असतो. नॉर्मल वेनी सॉल्व करून हे स्ट्रक्चर आपल्याकडं भेटतं. नाव केसेस, 3 केसेसच्या बेसवर आन्सर येणार आहे. नाव केस 1, टाइम 0, मॉइश्चर. फक्त पर्सेंटच्या जागी मी आता नंबर्स घेतो 100, कारण की त्याच्यात काही पर्सेंटेज आपल्याला पर्सेंटेजमध्ये आन्सर पाहिजे असं नाही, नॉर्मल आहे. जे काय होतं 100% होतं, म्हणजे 100 जे काय अमाऊंट असेल ते 100 होतं. 50% झालं 10%, म्हणजे नंबरच घ्यायचे आहेत. नाव फर्स्ट आन्सर असलं पाहिजे log 100 इज इक्वल टू C. ठीक आहे, बाकी आता C ते माहीत आहे आपल्याला. केस 2, when time is a 1 hour, at that time moisture 50% लॉस झाला होता. So again equation 1 become log 50 minus KT is a 1 plus log of 100. So minus K या साईडला प्लस log 100 minus log 50. सो K ची व्हॅल्यू येते log 100 upon 50, that is 2 log of 2. ठीक आहे. हे झालं. लास्ट केस, केस नंबर 3. टाईम विचारला आहे ज्यावेळेस 90% मॉइश्चर लॉस झाले पाहिजे. सो टाईम ज्यावेळेस 90% म्हणजेच फक्त 10% बाकी. सो फायनल log 10 इज इक्वल टू मायनस KT. टी घ्यायचा आहे, टी फाइंड करायचा आहे, मायनस टी, के आहे log 2 प्लस C is a log 100. सो या हा पार्ट मायनस आहे, या साईडला प्लस इज इक्वल टू log 100 minus log 10. So T log 2 log 100 by 10. So T is a log 2 multiply मध्ये हा झाला log 10. T is equal to log 10 divided by log 2. इथेच काय अशी डायरेक्ट प्रॉपर्टी नाही लॉगची, पण आता इथे लॉग डिवाइड झाल्यानंतर लॉ ऑफ चेंज द बेस. चेंज द बेस म्हटलं तर असा रूल आहे, log a to the base b इज अ log a अपॉन log b. याच्यानुसार log 10 to the base 2 हे आन्सर असलं पाहिजे. सो नवीन पार्ट हा तर ऑलरेडी आपण बऱ्याच वेळेस हे सर्व सॉल्व केलं आहे. नवीन फक्त हे स्ट्रक्चर होतं की असं इन्फॉर्मेशन गिवन असू शकते. तर वेगवेगळे जे पॅरामीटर्स आहेत जेवढे पण आहे तेवढे सर्व आपण स्टडी केले आहेत. नेक्स्ट
बाकी कोणाचं आहे? A firm is manufacturing 2000 atom. It is estimated that the rate of change of production with respect to additional number of workers x given by rate of change of production. So production change होतं आहे वर्करच्या नुसार, कारण की वर्कर कमी जास्त झालेत तर ते पण इन्क्रीज डिक्रीज होऊ शकतं. आणि याच्यामध्ये इक्वेशन दिलेली. सो याच्या आधी पण एक क्वेश्चन आपण पाहिला होता ज्याच्यात इक्वेशन dp/dt इज इक्वल टू 0.05 p दिलेला होता, दॅट इज अ पॉप्युलेशनची ग्रोथ. तसं याच्यात पण आहे. जर इक्वेशन म्हणजे असं समजून घ्या केचा रोल संपलेला राहतो. सो याच्यात पण आता कंडिशनल जर कंडिशन्स पाहिल्या केसेस टाईमलाईन तर किती येतील जरा चेक करणार. काय दिलेलं आहे? एक तर चेंज करायचं तर चेंज करता येईल. dn/dt सारखं पण बनवू शकतो आपण. ॲज इट इज पाहिजे तर ॲज इट इज पण सॉल्व करता येईल. हे आपल्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, आता याला मी ॲज इट इज सॉल्व करतो. dn/dt थोडंसं इझी राहतं बट नो प्रॉब्लेम. तुम्हाला हे पण माहीत पाहिजे किंवा नाही तर dn/dt कन्वर्ट करून घ्यायचा. सो याच्यात टाईमलाईनच्या अकॉर्डिंग पीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट 2000 प्रोडक्ट ते बनवत आहेत. इट इज इस्टिमेटेड दॅट द रेट चेंज ऑफ प्रोडक्शन पी विथ रिस्पेक्ट टू ॲडिशनल नंबर ऑफ वर्कर्स. सो स्टार्टिंगला जे वर्कर्स आहे ते 0 घ्यायचे आपल्याला. सो आता ॲडिशनल नंबर वर्करच्या अकॉर्डिंग त्याच्यात काय पुढचा पॅरामीटर आहे. इफ द फर्म एम्प्लॉईज 25 मोर वर्कर्स, 25 मोर वर्कर्स म्हणजे जे स्टार्टिंगला होते जे 2000 प्रोडक्ट बनवत होते त्यांच्यामध्ये 25 वर्कर्स ॲड करण्यात आले. पहा आता स्टार्टिंग म्हणून आपण 0 घेतो. 0चं मिनिंग असं नाही की 0 वर्कर आहे, टाईम पण 0 घेतो म्हणजे स्टार्टिंग समजली पाहिजे. आता या जे पण वर्कर्स होते त्यांच्यामध्ये 25 मोर वर्कर ॲड करण्यात आलेत म्हणजे 0मध्ये 25 आला. जर मी स्टार्टिंगला 100 वर्कर घेतले असते तर 125 घेतलं असतं तरी पण आन्सर ते झालं असतं. पण हा इझी ऑप्शन असतो. सो 25 मोर ओके 25 मोर वर्कर जर ॲड केल्यानंतर द न्यू लेवल ऑफ प्रोडक्शन आपल्याला विचारली. फक्त 2च पॅरामीटर दिलेले आहेत. आधीच मी सांगितलं तर जर इक्वेशन गिवन असेल तर फक्त 2च पॅरामीटर असतात. नाव इक्वेशन आहे dp/dt dx 112√x. यालाच मी आता dp 100 - 12√x dx नोट करू शकतोय आणि यालाच आपण इंटिग्रेट करणार. सांगा मग इंटिग्रेशन dn राहिला असता तर dn राहिला असता तर काय आला असता n. मग आता कोण येईल? हां 100 dx हे लक्षात राहू द्या. केचं इंटिग्रेशन काय? केचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो बट केचं इंटिग्रेशन kx म्हणजे इथे काय येईल 100x - 12 ॲज इट इज.
रूट एक्सचं इंटिग्रेशन ह्याच्या आधी यूज केलं आपण. प्रॉबिलिटीच्या चॅप्टरमध्ये एक इंटिग्रेशन PDF नावाचा टॉपिक होता, त्याच्यात लागायचं बऱ्याच वेळेस. सो रूट एक्सचं इंटिग्रेशन असतं, सांगता येईल का? 2/3 रूट एक्सचा क्यूब प्लस सी. ठीक आहे, एक बाजूला फॉर्म्युला नोट करणार. सो या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग 2/3 रूट एक्सचा क्यूब प्लस सी. सो हा 4 मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज 8. सो फायनली P इज इक्वल टू 100x मायनस 8 रूट एक्सचा क्यूब प्लस सी हे आपल्याला भेटलं आहे. ह्या पॉईंटपर्यंत पोहोचलो आपण. सो टाईमलाईनच्या अकॉर्डिंग हेच मेन इक्वेशन आहे. आपल्याला नंबर ऑफ वर्कर म्हणजे P ची व्हॅल्यू पाहिजे. जे एम्प्लॉईज आहे ते 25ने इन्क्रीज झाले ॲज इनिशियल लेवल, तर जे प्रोडक्शन आहे त्याचं जी लेवल इन्क्रीज होते म्हणजे 2000पेक्षा जास्तच आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. नाव फर्स्ट सी फाइंड करणार. सी फाइंड करण्यासाठी एक्सची व्हॅल्यू. सो केस 1 एक्स इज इक्वल टू 0, P इज इक्वल टू 2000. सो 2000 घेतला तर एक्सची व्हॅल्यू 0, हा 0 झाला, हा 0 झाला तर डायरेक्ट सी भेटून जाईल. सो 2000 इज इक्वल टू 0 मायनस 0 प्लस सी. सो सी इज इक्वल टू 2000. ठीक आहे. आता याच्यात काही लॉग वगैरेचा असा रोल नाही. चला केस 1 झाली, सी भेटला. पुढे आता आपल्याला फाइंड करायचं आहे प्रोडक्शन P पाहिजे ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू तुम्हाला 25 घ्यायची. सो आन्सर आलं पाहिजे. सो P केस 2 एक्स इज इक्वल टू 25, त्यावेळेस प्रोडक्शन किती इन्क्रीज झालं ते आपल्याला पाहिजे. सो P ॲज इट इज 100 मल्टिप्लाय बाय 25 मायनस 8 अंडर रूट 25 याचा क्यूब प्लस सी. सी इज 2000. सो P हा झाला 2500 आणि हा 2000 पुढे जाऊन ॲड होऊन जाईल. 8 रूट अंडर रूट 25 म्हणजे 5, 5चा क्यूब प्लस 2000. सो P इज इक्वल टू 4500 मायनस 8 मल्टिप्लाय बाय 125. सो P इज इक्वल टू 4500 मल्टिप्लाय बाय, सो फायनल आन्सर असलं पाहिजे 3500. पुढचा क्वेश्चन नोट करा. हे सर्व स्ट्रक्चर महत्त्वाचे आहेत, जे आन्सर आलं पाहिजे. तुमच्या एक्झाममध्ये थोडेफार चेंजेस होते. आता सेम क्वेश्चन 22चा होता, हा 23चा आहे. फक्त पाहून घ्या, ऑलरेडी सेमच आहे. फक्त चेंज काय झालं तेच आहे. मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रक्चर आहे, इथे 1000 दिलेलं आहे स्टार्टिंगला. इक्वेशन ऑलमोस्ट सारखीच आहे. एम्प्लॉई फक्त चेंज झालेत. मोर एम्प्लॉई याच्या आधी 25 होते, ते 9 आहे. सो त्याला सॉल्व केलं तर ते आन्सर हे भेटलं पाहिजे. आता सेम प्रोसेस आहे त्याच्यामुळे काही ते देत नाही आहे. पुढचं पाहूया डायरेक्ट. नोट करा.
the radioactive substances with initial mass m0 has half life of h day. सो स्टार्टिंगमध्ये 0 डे असेल, हाफ लाईफ h डेमध्ये येते. सो n इज इक्वल टू इनिशियल मास m0 तर त्याचा हाफ लाईफ झाला 2. सो आपल्याला विचारलं आहे द इनिशियल डीके रेट. पाहता याच्यात पण चेंज झाला. इनिशियल डीके रेट म्हणजे रेट म्हटलं तर डेरिव्हेटिव्ह विचारला आहे, तो पण इनिशियल. तर याचं मिनिंग आहे जनरल फॉर्म्युला असा आहे dN/dt प्रपोर्शनल टू दी प्रेझेंट. सो डीके रेट आहे म्हणून dN/dt प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल? निगेटिव्ह. तर आपल्याला हा विचारला आहे इनिशियल रेट आहे ना, फक्त इनिशियल रेटमध्ये त्याची इनिशियल व्हॅल्यू काय होती, एनची व्हॅल्यू किती होती m0. तर dm0/dt इज इक्वल टू -k एनची व्हॅल्यू m0 होती. तर हे आपलं आन्सर आहे. बट आन्सर हे विचारलं आहे, पण आन्सर कधी येईल ज्यावेळेस के माहीत असेल. तर याच्यात प्रत्येक याच्यात m0 आहे, के तुम्हाला फाइंड करायचा आहे. के फाइंड करण्यासाठी सिम्पल तोच आपला जनरल फॉर्म्युला. म्हणजे याला जर तुम्ही आता इंटिग्रेट वगैरे केलं असतं, याला इंटिग्रेट केलं असतं तर काय इक्वेशन आलं असतं, dN/dt -kn. याला सॉल्व केलं तर असं आन्सर येतं log n -kt + c. ठीक आहे, आता डायरेक्ट नोट केलं आहे, त्याची प्रोसेस ऑलरेडी आपण बऱ्याच वेळेस केली. सो हे आपलं मेन इक्वेशन आहे. टाईमलाईन बनली. टाईमलाईनच्या अकॉर्डिंग पहिले c भेटेल, दुसऱ्या याच्यामध्ये के भेटेल. के आपल्याला याच्यात प्लेस करायचं आहे. दॅट इज युअर आन्सर. चला केस 1. n इज इक्वल टू m0, t इज इक्वल टू 0 डे. log m0 0 + c. तर हा आहे c. केस 2. केस 2 मध्ये के भेटणार आहे. t इज इक्वल टू h डे. त्यावेळेस n m0/2 आहे, हाफ सांगितला होता, हाफ लाईफ. सो फायनली log ऑफ m0 /2 -k t इज h + c आला आहे log ऑफ m0. सो -kh ह्या साईडला +kh झाला आणि ही टर्म त्या साईडला मायनस. log m0 - log m0/2 kh log m0. आता डायरेक्ट डिवाईडमधलं जे स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, नाही तर डिवाईड याच्या डिवाईडमध्ये m0/2 होता. तर आपल्याला पाहिजे होता के h log ऑफ m0 कॅन्सल झाला, किंवा याला मी m0/1 × 2/m0 नोट करू शकतो. सो फायनली log 2 आन्सर येतं आहे इथे h log 2. त्याच्यानुसार ऑप्शन फक्त भेटला पाहिजे. k इज इक्वल टू h log ऑफ 2. एक मिनिट, 1/, हां, हे पुट करणार इंटू इक्वेशन 1. सो फायनली m0/h log 2 मायनसमध्ये
मायनस m0 बाय h log 2. नोट करा. The money invested in a company is compounded continuously. Rupees 200 invested today become a 400 in a 6 years. Then at the end 33 years it will become. So 3 conditions आहेत, म्हणजे के वगैरे सर्व फाइंड होईल. इनिशियली 200 रुपीज इन्व्हेस्ट करण्यात आले होते, जे 6 इयर्समध्ये डबल झाले. सो स्टार्टिंग सो आपल्याला विचारलं आहे 33 इयर्स. आता क्वेश्चन कोणता ओरली सॉल्व होईल हे ऑप्शनला पाहून पण समजतं. आता याच्यात ऑप्शनमध्ये रूट 2 आला तर ओरली सॉल्व करून त्याला काही मॅच करता नाही येणार. सो याच्यात रेट ऑफ चेंज ऑफ इनिशियल अमाऊंट, रेट ऑफ चेंज ऑफ अमाऊंट प्रपोर्शनल टू द इनिशियल अमाऊंट. सो याला सॉल्व केलं तर लॉग ऑफ एन के टी प्लस सी हा आपला हाच फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी आहे. फक्त एक्झाममध्ये लक्षात राहू द्या, डायरेक्ट फॉर्म्युला नोट करायचा, प्रोसेस पाहून घ्यायची. फक्त फॉर्म्युल्यामध्ये प्लस मायनस आणि एअर टेम्परेचर वगैरे असं काय असेल तर तो एनच्या फॉर्मॅटमध्ये सबस्ट्रॅक्ट करायचा राहतो. नाव केस 1 सी भेटेल टाइम 0 n is equal to 200. झिरो प्लस सी, तर ही आहे सी ची व्हॅल्यू. देन केस 2. केस 2 च्या अकॉर्डिंग टी इज अ 6 years. ॲट दॅट टाइम अमाऊंट इज अ 400. सो लॉग 400 इज इक्वल टू के टी म्हणजे 6K प्लस लॉग 200. सो लॉग 400 मायनस लॉग 200 इज इक्वल टू 6K. तर के ची व्हॅल्यू 1/6 लॉग ऑफ ठीक आहे. के आला आहे लास्ट केस.
वेन टाईम इज इक्वल टू 33 इयर्स, त्या केसमध्ये एन आपल्याला पाहिजे. सो लॉग एन के. सो के 1/6 आहे, टी तुम्हाला 33 घ्यायचा आहे. सो 33 मल्टिप्लाय बाय 1/6 लॉग ऑफ 2 प्लस कॉन्स्टंट घ्यायचा लॉग ऑफ 200. लॉग एन याला जर 3ने डिवाइड केलं तर 11/2 लॉग 2 लॉग ऑफ. सो फायनली लॉग एन याला पॉवरमध्ये शिफ्ट करतोय. 2ची पॉवर 11/2 लॉग एन √2ची पॉवर 11 लॉग एन लॉगच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग √2ची पॉवर 11 इंटू 200. सो एन फाइनल स्टेप, √2 मल्टिप्लाय बाय √2ची पॉवर 10 मल्टिप्लाय बाय 200. असं नोट केलं आहे यासाठी की √2 पाहिजे आणि √2ची पॉवर 11 असेल तर तेही सॉल्व झालं नसतं. एक √2 बाहेर घेतला. √2ची पॉवर 10 म्हटलं तर यालाच आपण असं नोट करू शकतो एन √2 ॲज इट इज √2ची पॉवर 2ची पॉवर 5 म्हणजे 10च झाला इंटू 200. चेक करा जरा, 2ची पॉवर मल्टिप्लाय केलं तर 10च आहे. √2ची पॉवर 2 म्हणजे 2ची पॉवर 5 म्हणजे 32. सो 32 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर 6400. याच्यानुसार आन्सर भेटेल. √2ची पॉवर 2, 2ची पॉवर 5. फायनली आन्सर 6400 √2. हा 32 आहे, मल्टिप्लाय बाय 2 केला तर हे आन्सर भेटेल.